नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभागाच्या शबरी घरकुल योजनेचा फॉर्म कशा प्रकारे भरायचा ते आपण जाणून घेणार आहोत। बहुतेकांना अडचण येते की फॉर्म कसा भरायचा हे माहीत नसते, त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय। चला तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, इथे तुम्हाला हा फॉर्म दिलेला आहे। या फॉर्मची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल, तिथून तुम्ही केव्हाही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, इथं परिशिष्ट दिलेले आहेत आदिवासी विकास विभागाच्या घरकुल योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी अर्जाचा नमुना। ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, साईटला अर्जदाराचा फोटो दिलेला आहे। इथं तुम्हाला तर मित्रांनो हा इथं फोटो दिलेला आहे। इथं ज्याच्या नावाने अर्ज करणार आहेत त्याचा इथं फोटो लावायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथं प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, इथं आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतोय आणि आपला प्रकल्प कोणता आहे ते इथं लिहायचं। मी फॉर एक्झाम्पल धुळेमध्ये प्रकल्प धुळे येतं आहे, तर इथं मी धुळे करणार आहे। तर मित्रांनो, इथं धुळे करायचं। त्याच्यानंतर विषय घरकुल मिळण्याबाबत। ठीक आहे। त्याच्यानंतर पहिला मुद्दा आहे अर्जदाराचे संपूर्ण नाव। तर मित्रांनो, इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव लिहायचे। त्याच्यानंतर संपूर्ण पत्ता, म्हणजे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता इथं येणार आहे। त्याच्यानंतर आधार क्रमांक, अर्जदाराचा आधार क्रमांक। त्याच्यानंतर शिधापत्रिका क्रमांक म्हणजे रेशन कार्ड नंबर, तुमच्याकडे जो 12 अंकी रेशन कार्ड नंबर असतो तो नंबर इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, बँक खाते तपशील, बँकेचे नाव व खाते क्रमांक। मित्रांनो, या बॉक्समध्ये तुम्हाला बँकेचं नाव व बँक खाते नंबर टाकायचे आहे। त्याच्यानंतर 6 नंबरमध्ये जन्मदिनांक, इथं तुमचं जन्मतारीख जी असेल ती इथं टाकून घ्यायची। त्याच्यानंतर मित्रांनो, जन्मनुसार वय किती आहे ते वयसुद्धा इथं टाकून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, जमात म्हणजे तुमची जात कोणती आहे ती इथं जात टाकायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, लिंग म्हणजे आपण पुरुष आहात किंवा महिलासाठी अर्ज करताय ते इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, अविवाहित आहात किंवा विवाहित आहात, जर अविवाहित असाल तर इथं अविवाहित टाकायचं, जर नसाल तर विवाहित टाकून द्यायचं। त्याच्यानंतर मित्रांनो, विवाहित असल्यास अपत्य संख्या, जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला इथं मुलं किती आहे व मुली किती ती एकूण इथं टाकायची आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्हाला कुटुंबातील व्यक्तींची संख्या म्हणजेच महिला किती आहेत, पुरुष किती आहेत आणि टोटल एकूण किती आहेत। त्याच्यानंतर 13 नंबर योजनेचे नाव व मागणी। ठीक आहे। इथं शबरी घरकुल योजना या प्रकारे टाईप करायचं आहे। त्याच्यानंतर खाली अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न किती आहेत ते इथं लिहायचं आहे 14 नंबरमध्ये। ठीक आहे इथं। त्याच्यानंतर स्वतःच्या मालकीची जागा आहे का, होय असेल तर यस करायचं, नसेल तर टिक करायचं। ठीक आहे। त्याच्यानंतर अर्जदार पुढीलपैकी आहे काय, भूमिहीन, विधवा, परित्यक्त, दिव्यांग, नैसर्गिक आपत्ती किंवा जातीय दंगलीमध्ये नुकसान झालेले, ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार पीडित झालेल्या अनुसूचित जमातीच्या पात्र व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त। ठीक आहे। यांच्यापैकी जे काही असेल तिथं टिक मार्क करायची आहेत, जर नसेल तर टिक मार्क काही करायची गरज नाही। ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, दुसऱ्या पेजवर आपण जाऊयात। तर मित्रांनो, हे दुसरं पेज आहे। तिथं तुम्हाला प्रकल्प कार्यालयामार्फत अथवा इतर विभागामार्फत यापूर्वी घरकुल योजनेचा लाभ घेतला आहे काय, असल्यास कोणत्या योजनेचा, तर तुम्ही घेतला असेल तर इथं एक करायचं आहे, या योजनेचं नाव टाकायचं आहे आणि वर्ष कधी घेतला इथं टाकायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, वरीलप्रमाणे देण्यात आलेली माहिती खरी आहे, तपासणी दरम्यान माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः कायदेशीर कारवाईस जबाबदार राहील, वाचून घ्यायचे। त्याच्यानंतर दिनांक, मित्रांनो कधी करताय तुम्ही अर्ज आणि स्थळ, तुम्ही कोणतं गाव आहे ते गाव इथं सिलेक्ट करून घ्या, नाव लिहायचं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, अर्जदार नाव व स्वाक्षरी, इथं तुमचं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर सही करायची आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, इथं या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत ते इथं दिलेले आहेत। तर मित्रांनो, पहिले आहेत अर्जदाराचे नजीकच्या काळातील 2 पासपोर्ट साईज फोटो,
त्याच्यानंतर दुसरं रहिवासी प्रमाणपत्र, तिसरं जातीचे प्रमाणपत्र, चौथं 7/12 उतारा किंवा 8 नंबर उतारा आणि 5 म्हणजे उत्पन्नाचा दाखला, तहसीलदार साहेबांनी दिलेला तो दाखला. त्याच्यानंतर 6 नंबर ग्रामसभेचा ठराव, 7 नंबर शिधापत्रिका, 8 नंबर आधार कार्ड. त्याच्यानंतर 9 एक रद्द केला धनादेश किंवा बँक पासबुक इथं द्यायची. तर मित्रांनो, वरीलप्रमाणे कागदपत्र पूर्ण अपूर्ण आहेत. वर नमूद कागदपत्र अपूर्ण असल्यास कागदपत्राची पूर्तता करण्यात यावी, लागू नसल्यास खोडण्यात यावी. जर यांच्यापैकी जे तुम्हाला लागत नसेल ते इथं खोडून द्यायचं आहे. खाली काही करायची गरज नाही. त्याच्यानंतर मित्रांनो 3 नंबरच्या पेजवर बघूयात आपण. पंचायत समिती शिरपूर. इथं काय दिलेलं आहे, शबरी आवास योजनेसाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करताना पूर्तता करायची कागदपत्रे. ठीक आहे. तिथे काय काय दिले बघूयात. विहित नमुन्यातील अर्ज, अर्जदारांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर 3 अर्जदाराचे आधार कार्ड, त्याच्यानंतर शाळेचा दाखला, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, अर्जदाराचे जॉब कार्ड, अर्जदाराचे रेशन कार्ड, अर्जदाराचे बँक पासबुक, ग्रामसेवक यांचा घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याबाबतचा दाखला, ग्रामसभेचा ठराव, लाभार्थी दिव्यांग असल्यास सक्षम अधिकारी अपंगबाबतचे प्रमाणपत्र, त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या नावे असलेला नमुना नंबर 8ची प्रत, कुटुंबातील सदस्यांची नावे जागा असल्यास संबंधिताचे घर बांधकाम जागा उपलब्ध करून देण्यास सहमतीपत्र, त्याच्यानंतर लाभार्थी ड यादी बाहेरील आहे, हे लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य शासकीय निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला, लाभार्थीकडे पक्के घर नाही, हे एवढे तुम्ही बघून घ्यायचे. त्याच्यानंतर मित्रांनो बघूयात पुढचं काय. शबरी आवास योजना, लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र इथं लिहायचे आहेत. तर मित्रांनो इथं ज्याच्या नावाने आपण हे अर्ज करतो आहे त्याचं इथं नाव टाकावं लागतं. तर मित्रांनो आपण बघूयात. मी खाली स्वाक्षरी करणार, श्री किंवा श्रीमती जे काही असेल ते इथं टाकायचे, नाव टाकायचं. त्याच्यानंतर राहणार इथं नाव टाकायचं, इथं नाव टाकायचं आहे आणि इथं राहणार म्हणजे गावाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर मला राहण्यासाठी घरकुलाची अत्यंत आवश्यकता आहे. माझ्या नावास शबरी आवास योजनेत मंजुरी मिळाल्यास माझे नाव असलेले कच्चे घराच्या ठिकाणी पडीत जागेवर ग्रामपंचायत उपलब्ध करून देईल. त्या जागेवर मी घरकुलांचे बांधकाम करण्यास बांधील असेल. चौथा म्हटल्यावर मला दिनांक 1 मे 2003 नंतर तिसरे अपत्य नाहीत. माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती शासकीय निमशासकीय सेवेत नाहीत, तसेच पेन्शनधारक नाहीत. 6 म्हटल्यावर मी व माझ्या कुटुंबाने यापूर्वी कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नाही. आणि 7 नंबर म्हटलं मित्रांनो, माझे घरकुल मंजूर झाल्यास मी शासन नियमाप्रमाणे विहित कालावधीत बांधकाम पूर्ण करण्यास बांधील असेल. तसेच मुदतीत बांधकाम पूर्ण न केल्यास होणाऱ्या प्रशासकीय कारवाईस मी जबाबदार राहील. वरील 1 ते 7 नमूद केल्यानुसार सर्व माहिती सत्य असून भविष्यात याबाबत खोटी माहिती. तर मित्रांनो हे या स्वयंघोषणापत्राच्या काही अटी आहेत त्या तुम्ही इथं वाचून घेऊ शकतात. तर मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढच्या पेजवर बघूया. तर मित्रांनो शबरी आवास योजना, बेघर अथवा पक्के घर नसल्याबाबतचा दाखला हा तुम्हाला ग्रामसेवक देईल. त्याच्यानंतर प्रधानमंत्री आवास योजना बाहेर हा सुद्धा तुम्हाला ग्रामसेवक देईल. त्याच्यानंतर खाली लाभार्थी अथवा सदस्य शासकीय किंवा निमशासकीय सेवेत नसल्याबाबतचा दाखला, हा दाखलासुद्धा तुम्हाला ग्रामसेवक देईल. त्याच्यानंतर गावठाण क्षेत्रातील जागा उपलब्ध करून देण्याबाबत दाखला, हा सुद्धा तुम्हाला ग्रामसेवक देईल. त्याच्यानंतर यापूर्वी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ न घेतल्याबाबतचा दाखला, हा सुद्धा तुम्हाला तुमच्या गावाचा ग्रामसेवक देईल. त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचं म्हटल्यावर इथं ग्रामसभा ठराव, हा ठराव महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो इथं ग्रामपंचायत हा ठराव तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामसेवक हे हा ठराव पास करतील. इथं तुम्हाला सांगितलं जाईल की तुमची लाभार्थी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही शबरी घरकुल योजनेचा अर्ज भरू शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून ते सुद्धा स्वतः शबरी घरकुल योजनेचा फॉर्म भरून ग्रामसेवकाला देतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.